श्री स्वामी समर्थ। 12 नोव्हेंबरच्या दिवशी कालभैरव जयंती आहे। या दिवशी तुम्हाला 4 वाजता ही प्रार्थना बोलायची आहे आणि ही सेवा करायची आहे। तर 12 नोव्हेंबरच्या दिवशी कालभैरवांची जयंती आहेच, पण या दिवशी तुम्हाला 12 वाजता भगवान श्री कालभैरव यांचा जन्म झाला होता। तर या दिवशी 4 वाजेनंतर 12 तारखेला दुपारी 4 वाजेनंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि श्री कालभैरव यांना प्रार्थना करायची आहे। आणि कोणती प्रार्थना करायची आहे तर त्यांना बोलायचे आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही तुमची सेवा करत आहोत अशी विनंती करून त्यांना त्रिवार मुजरा करावा व कालभैरवांना हार, नारळ, खडीसाखर व नैवेद्य दाखवावा। त्यांना नैवेद्यामध्ये तर काय आवडतं? वांग्याची भाजी, भाकरीची भाजी, कांदा आणि एक लिंबाची फोड, म्हणजे लिंबूची एक फोड असा नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्या परिसरात जर कालभैरवांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी ही सेवा करायची आहे। जर कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपल्या घरीच 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणून त्यांची सेवा करावी। जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही सगळं करू शकता आणि मंदिर नसेल तर आपल्या घरीच मूर्ती नसेल तर फोटो नसले तरी कालभैरवाचं स्मरण करून आपण हे सगळं करायचं आहे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करायची आहे। तर 11 वेळेस नित्यसेवेमधून या पोथीतून आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळेस वाचायला विसरायचं नाही। अशा प्रकारे ही सेवा आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायची आहे। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। श्री स्वामी समर्थ।